निवडणुकीच्या कुठल्याही कामात लहान मुलांचा वापर करू नका, निवडणूक आयोगाचे सर्व पक्षांना सक्त निर्देश. आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची माहिती विधिमंडळाला प्राप्त, कोर्टाने शिक्षा दिल्यावर विधिमंडळ पुढील कारवाई करणार, विधिमंडळ सूत्रांची माहिती. राज्यामध्ये गुंडाराज चालू शकत नाही, उल्हासनगर गोळीबाराची जबाबदारी सरकारने स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी. संयुक्त आहोत तर असे आरोप करणं चुकीचं, मुख्यमंत्र्यांवरील आरोपांवर पुरावे असतील तर ते गणपत गायकवाड यांनी द्यावेत, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गणपत गायकवाडांना सल्ला. आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी उल्हासनगरच्या द्वारली गावात क्राईम ब्रांचचा तपास, संबंधित जागेबद्दल सर्व माहिती गोळा करण्याचं काम सुरू. शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबाबत तथ्यहीन आरोप केल्यानं नाराजी व्यक्त केली, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. कल्याणमधील गोळीबाराच्या घटनेनंतर आता सोशल मीडियावर वॉर, गणपत आणि महेश गायकवाडांच्या समर्थकांकडून रील्स व्हायरल. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याच्या घटनेनंतर ठाणे पोलीस आता बंदुकीचं लायसन्स असलेल्यांची पडताळणी करणार. ठाण्यात आतापर्यंत जवळपास 4000 जणांना बंदुकीचा परवाना. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली महेश गायकवाड यांची भेट, महेश गायकवाड यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची श्रीकांत शिंदेंची माहिती. श्रीकांत शिंदेंचा सत्कार करणारी फोटोतली व्यक्ती कोण, फोटो ट्विट करत संजय राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल. सत्कार करणारी व्यक्ती कळली की गुंडशाही पोचणारा कळेल, राऊतांचा हल्लाबोल. संजय राऊतांच्या ट्विटनंतर युवासेनेच्या अनिकेत जावळकरची हकालपट्टी, श्रीकांत शिंदेंसोबत जावळकरांनी घालून दिली होती गुंड हेमंत दाभेकरची भेट, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची कारवाई. पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगार आसिफ दाढीचा अजित पवारांसोबतचा फोटो व्हायरल, आसिफ दाढीवर अनेक गंभीर गुन्हे, अजित पवारांची त्याने का भेट घेतली याचं कारण अद्याप अस्पष्ट. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा वचक राहिलेला नाही, महाराष्ट्रात फडणवीसांचा कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिला नाही, अंबादास दानवेंचा निशाणा. उदय सामंतांना दिलेला मंत्रिपदाचा शब्द मी पाळला, मात्र सामंत पळाले, उद्धव ठाकरेंची उदय सामंत यांच्यावर टीका. मुंबईतील मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, तर नमो महारोजगार अंतर्गत 2 लाख रोजगार देण्याचा निर्णय. तुमच्याकडे मुख्यमंत्री शिंदेंविरोधात पुरावे असतील तर पोलिसात जा, किरीट सोमय्यांचं खासदार राऊतांना आव्हान. अजित पवारांच्या शरद पवारांवरील टीकेवर खासदार संजय राऊत यांची खरमरीत प्रतिक्रिया, अजित पवार इतके निर्दयी होतील असं वाटलं नव्हतं, तुमची ओळखच शरद पवारांमुळे आहे, राऊतांचं वक्तव्य. अजित पवारांचं शरद पवारांसंदर्भातलं वक्तव्य भयानक, ज्यांनी समाजात स्थान दिलं त्यांच्याबद्दल असं बोलणं अयोग्य, आमदार अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास केला, आव्हाडांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न, शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांपासून सावध राहायला हवं, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं वक्तव्य. अर्थाचा अनर्थ करण्याची जितेंद्र आव्हाडांना सवय, आनंद परांजपेंचा आव्हाडांवर आरोप, तर भावनिक न होता विकासाला मत द्या असं आवाहन अजित पवारांनी केलं होतं, आनंद परांजपेंचं स्पष्टीकरण. कळवा मुंब्र्याचे आमदार हीच जितेंद्र आव्हाडांची ओळख, ठाणे जिल्ह्यात आव्हाड एकही आमदार निवडून आणू शकत नाहीत, आनंद परांजपेंचा निशाणा. भाजपला फक्त पीएमएलए हा एकच कायदा माहिती, या कायद्याचा वापर करून भाजप विरोधकांचा पक्ष फोडतो, खासदार संजय राऊतांची टीका. एकनाथ शिंदेंकडे कोट्यवधी रुपये असल्याचा गणपत गायकवाड यांनी आरोप केलाय, मग ईडी सीबीआय कुठे आहेत, खासदार संजय राऊतांचा सवाल. राजन साळवींच्या एसीबी चौकशीवरून उद्धव ठाकरेंचा इशारा, दिवस बदलत असतात, सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगेगिरी बदलल्याशिवाय राहणार नाही, ठाकरेंचा इशारा. 4 पिढ्यांची संपत्ती माझ्याकडे आहे, यापुढे खोके म्हणाल तर सहन करणार नाही, मंत्री दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा. पुण्यातल्या ललित कला केंद्रातील नाटकाच्या चौकशीसाठी समिती स्थापन, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पानसे समितीचे अध्यक्ष, 1 महिन्यात चौकशी करून अहवाल कुलगुरूंना सादर करणार. पुणे विद्यापीठातील वादग्रस्त रामायण नाटक प्रकरण, पुणे विद्यापीठाकडून स्थापन केलेल्या सत्यशोधक समितीला अजित पवार गटाचा विरोध, समितीसाठी नेमलेले लोक समविचारधारेचे असल्याचा अजित पवार गटाचा आरोप. ललित कला केंद्राच्या तोडफोडी प्रकरणी भाजयुमोच्या 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल आणि तातडीने जामीनही मंजूर. ज्यावेळी फिरायला हवं होतं त्यावेळी 4 भिंतीच्या आत अडकून राहिलात, आता फिरून काय उपयोग, शिवसेना नेते नरेश म्हस्केंची उद्धव ठाकरेंवर टीका. नागपुरात गोंड गोवारी बांधवांचं आंदोलन, संविधान चौकातनं रुग्णवाहिका जाऊ देण्यास गोवारी समाजाचा नकार,
प्रशासनाने दखल घेतल्याशिवाय रुग्णवाहिका जाऊ देणार नाही, आंदोलनकर्त्यांची भूमिका. नागपुरात आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या 3 आंदोलकांचं 11 दिवसांपासून उपोषण. आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते नागपुरात दाखल. गोंडगोवारी समाजाला आदिवासी समाजाचं प्रमाणपत्र देण्यात यावं ही काँग्रेसची भूमिका. गोंडगोवारी जमातीच्या आंदोलनावरनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंची कोकण दौऱ्यामध्ये राजापुरातल्या दूधपापेश्वर मंदिराला भेट. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जवळपास 17 कोटींचा निधी केला होता मंजूर. अयोध्येतील रामप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी राष्ट्रपती मुर्मू, लालकृष्ण अडवाणी कुठे होते? सरकारी कार्यक्रम होता तर सरकारचे मंत्री कुठे होते? आमदार भास्कर जाधव यांचा सवाल. पंतप्रधानांनी उत्तर द्यावं, जाधवांची मागणी. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे नाशिक दौऱ्यावर. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात घेतलं दर्शन. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा सरकार येण्यासाठी घातलं साकडं. नाशिक लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा दावा. मात्र नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद नाही. शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांचा टोला. तर नाशिकमध्ये शिवसेनेचीच ताकद, ठाकरे गटाचा दावा. पुणे शहर विद्यार्थी काँग्रेसच्या 2 गटात हाणामारी. विद्यार्थी प्रदेशाध्यक्षाकडून विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाला मारहाण. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.